कोणचं षटक आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगतो आजचा पहिला सामना येतो एक्सल विपक्ष लाडवली संघ. नक्कीच पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने टोळा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव सहजपणे पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाचा श्री गणेश होते जाऊन पोहोचतो मात्र एकच्या घरामध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव करून संघाचा श्री गणेश केला या फलंदाज कौशल गुरव कौशल बोराडे या फलंदाजाने. नक्कीच दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज असेल तो संदेश. आता मात्र P1चं षटक चालू आहे. पहिला सामना रंगतो या शृंखलेचा. सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र फेकला गोलंदाज संदेशाने आणि इथशी निर्धाव चेंडू जातोय यष्टीच्या हातात जाऊन चेंडू मात्र विसावतोय आणि इथशी निर्धाव चेंडूची होते सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धाव फलकावर धावाला मात्र स्थिर आहेत. धाव फलकावर धाव मात्र एक धाव. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर P1चं षटक चालू असताना इथेशी मात्र सुंदर ठेवला चेंडू परंतु स्क्वेअरला गांपरच्या इथला क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू हुलकावणी देऊन गेलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय आजच्या दिवसातील मात्र एक्सेल ब्रँड पहिला मात्र चौकार येतोय. नक्कीच चौकाराच्या साईड मध्ये संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 5च्या घरामध्ये. नक्कीच सुंदर चेंडू लोअर फुटस पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र जातोय कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र 2 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 7च्या घरात. नक्कीच अरुणकाका चषक अरुणकाका स्मृती चषक पर्व तिसऱ्यामध्ये प्रत्येक पर्वामध्ये 4 दिवस हजेरी लावलेले आमचे हरिभक्त पारायण आमरे बाबा. नक्कीच सामना कोणताही कुठल्याही रंगू दे कुठलाही असू दे सामना तेव्हा त्यांची उपस्थिती मात्र कायम असते. इथशी मात्र चेंडू जातोय मात्र लॉंगन सीमा रेषा पार आणि होतोय 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या साईड मात्र संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 11च्या घरामध्ये. अजून या षटकातील मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा लागत त्या मात्र ही मात्र सलामीची जोड साखळी मैदानात असताना 11 धावा. चेंडू परंतु सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपला यष्टीरक्षकचा मागचा क्षेत्ररक्षक आणि इथेशी मात्र एक धावेवर समाधान मात्र एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. नक्कीच विचार करायला गेला तर पहिला
P1च्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र एक्सेस संघाच्या मात्र 12 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो लाडील संघाचा A1 पवन. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण का सलामीची जोडी अजूनही मैदानात तग धरून आहे. कौशल बोराडे आणि संगम. नक्कीच धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 12 धावा. सुंदर फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी पाहायला भेटली या फलंदाज संगम आहे, जे आपल्याला एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 12 धावा. अजूनही मात्र 3 षटकांचा प्रथम सत्र संपण्यासाठी खेळ बाकी असेल. किती धावांचं डोंगर उभं करणार. इथे मात्र सुंदर कव्हरच्या दिशेने टोला चेंडू. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार आणि येतोय 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या मात्र 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरात. नक्कीच धावफलकावर धावा झाल्यात त्या मात्र 18 धावा. अजूनही मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र गोलंदाजाला सीमारेषा दाखवले फलंदाज संगम याने. नक्कीच दुसरा चेंडू मात्र कशा प्रकारे हाताळणार. एक सुंदर फटका पाहायला भेटला कव्हरच्या दिशेने. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती मात्र इरादे पक्के करताना मात्र संगम याने लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र सीमारेषा पार टाकला. 7 धावांसाठी आला षटकार आणि मात्र पवन मात्र काहीतरी चुकी करतोय आणि तशी मात्र 6 धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोहोचते मात्र 24च्या घरामध्ये. अजूनही मात्र षटकातील मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना. इथे सुद्धा सुंदर लोअर फुटस्पतीचा चेंडू, परंतु चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये आणि येतोय मिड विकेटच्या दिशेने 7 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 30च्या घरामध्ये. नक्कीच षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली. कालच्या दिवसात चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पाहायला भेटली. आजच्या दिवसामध्ये मात्र षटकार हॅट्रिक पाहायला भेटले आपल्याला एक्सेस संघाचा फलंदाज संगम याच्या माध्यमातून. नक्कीच धावफलकावर धावा लागल्या 30 धावा आणि वैयक्तिक 8 चेंडूंवरती 29 धावांची भारदार खेळताना मैदानात अजूनही मात्र तग धरून संगम. नक्कीच धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर 30 धावा. वैयक्तिक 29 धावांची भारदार खेळी पाहायला भेटते आपल्याला. नक्कीच सुंदर फटका, अरे वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला आणि दूर दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नाही साला. आणि येतोय 6 धावांसाठी मात्र षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते मात्र 36च्या घरामध्ये. नक्कीच 4 षटकार मारले त्या फलंदाजाने. या गोलंदाजीची मात्र पिसच काढलीत बाहेर. लगातार 4 षटकार विक्रम पाहायला भेटणार का टेनिस क्रिकेटचा आपल्याला या औरंगाबाद क्रीडा नगरीवरती. 6 चेंडूवरती 6 षटकार येणार का पवन मात्र रोखणार. नक्कीच नाव मात्र पवन आहे, मोठं नाव आहे, परंतु 4 चेंडूंवरती मात्र 4 षटकार मारले त्या संगम या फलंदाजानं. इथे सुद्धा सुंदर टोळा चेंडू मिरुकेट क्षेत्रक्षिती तैनात, परंतु इथे मात्र फलंदाज होतोय बाद. संगम याच्या पारीचा होतोय अंत. वैयक्तिक मात्र 35 धावांची भारदार केली गेली या फलंदाज संगफटका, पण त्या दिशेने जातोय चेंडू. चेंडू गेला सीमा रेषा पार आणि येतोय पुन्हा मात्र या षटकातील षटकार हॅट्रिक होते. धावफलकावर धावा लागते मात्र 81. अजूनही मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल.
12 चेंडू आणि 44 धावसंख्येची भारदार केली पाहायला भेटते आपल्याला कौशल बोराडे याच्या माध्यमातून. नक्कीच संघ मात्र खुश आहे. उच्चांक गाठलाय धावसंख्येचा. सर्वात जास्त धावसंख्या केली या शृंखलेची. धावफलकावर धावला ते 81 धावा. आता मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच उंचावला चेंडू परंतु फटक्या मात्र थोडासा मात्र फसतोय. इथशी मात्र फलंदाज शतरक्षक चेंडू झेल सोडतोय. तोपर्यंत मात्र 3 धावा घेण्यात मात्र यश येतोय आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र 3 धावा मात्र पूर्ण होतात आणि 3 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 84च्या घरामध्ये. वैयक्तिक मात्र 47 धावांची भारदार केली कौशल बोराडे याने. 13 चेंडू आणि 47 धावसंख्येची भारदार केली. नक्कीच या फटक्यावरती जर मोठा फटका आला तर नक्कीच अर्धशतक पूर्ण झालं असतं. परंतु धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 84 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 85 धावसंख्येची गरज असेल ती मात्र लाडली संघाला. नक्कीच पुढील होणारा सामना असेल तो आले आंबिवली विपक्ष बीड. जर दोन्ही संघांनी यायचे नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. आले आंबिवली विपक्ष बीड. विदेशी मात्र सुंदर पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला भेटतो आपल्याला.
गोलंदाज कुणाल याच्याकडून इथे मात्र सुंदर फटका, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोय मात्र 6 धावांसाठी षटकार. पहिला षटकार आला या एक्सेल संघ लाडवी संघाच्या फलंदाजांनी. मात्र पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव केली गेली, तिसऱ्या चेंडूवरती मात्र आला षटकार. धावफलकावर धावा लागले तर 6 धावा. नक्कीच पंचांकडे दाद मागताना पंच मात्र दाद फेटाळतात आणि त्याची मात्र एक धाव घेण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1 निवडते जाऊन पोहोचते. ती मात्र 7च्या घरामध्ये. अजूनही मात्र चला आले आंबेली संघाचा कर्णधार आणि बीड संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे त्वरित. आले आंबेली संघाचा कर्णधार आलेला आहे, तर बीड संघाचा कर्णधार यायचंय त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय बीड संघ. सुंदर फटका आहे तशी मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतो आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1 निवडते आणि जाऊन पोहोचते मात्र 8च्या घरामध्ये. नक्कीच एक उच्चांक गाठलाय धावसंख्येचा एक्सेल संघाने. 84 धावांचं एक मापक भलं मोठं आव्हान ठेवलंय आणि धाव फलकावर धावा आता मात्र लागत त्या मात्र 8 धावा. अजूनही मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकातील हे तशी उंचावर मानाचे बेतात चेंडू निर्धाव जातोय आणि तशी मात्र पंचांचा षटक सामन्याचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या सहमतीनंतर मात्र धाव फलकावर धावा लागल्यात त्या मात्र 8 धावा. चला बीड संघ यायचंय. एक इनिंग संपलेली आहे, दुसरी इनिंग चालू आहे, तर आपण यायचे नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. इथं मात्र उंचावून गेलेला चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार. असेच मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजाला. सुंदर फटका पाहायला भेटतो मात्र शतरक्षक तिथे धावणार, परंतु शतरक्षकाला मात्र हुलकावणी देऊन गेला चेंडू.
आणि आता मात्र धावसंख्या 4ने वाढते, जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. आता मात्र फलंदाज होतोय बाद आणि पहिला आदरा बसतोय तो लाडिवली संघाला. तर नक्कीच बीड संघाचा कर्णधार तिथे इथे उपस्थित झालेला आहे, तर त्यांच्यामध्ये नाणेफेक करून घ्यायचे आमचे गावचे प्रमुख म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक तानाजी आका पालकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. बीड संघ आणि आले आंबिवली संघ. सुंदर फटका इथेशी पाहायला भेटतोय आणि इथेशी मात्र एक धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या मात्र 1ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 20च्या घरामध्ये. अजूनही मात्र षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांचं किती धावा कुठून काढणार, 85 धावांचं मात्र. नक्कीच धावपलकावर धावा लागत्या मात्र 20च धावा आहेत. मात्र अजून मात्र जवळजवळ विचार करायला गेलो तर 65 धावांचं धावा कुठून काढायचे आहेत. जर असे चेंडू डॉट झाले तर नक्कीच धावा होणार नाहीयेत. प्रत्येक चेंडूला मोठा फटका मारण्यात यश आणावं लागेल या फलंदाज राहुल याला. इथेशी मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची होती सांगता वारंवार निर्धाव चेंडूचा विचार केला होता. 5 चेंडूंची निर्धाव खेळी केली या फलंदाज राहुल याने. वैयक्तिक मात्र धावा केल्यात त्या फक्त 8 धावा केल्यात 5 चेंडू निर्धाव खेळी करून. तर विचार करायला गेलो तर 12 चेंडूची खेळी केले, 5 चेंडू मात्र त्याचे निर्धाव घेतलेत. इथे सुंदर फटका कव्हरच्या दिशेने टोळ्यात चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कुणाल मात्र चुकी करतोय थोडी. इथेशी मात्र सुंदर बॅकअप क्षेत्ररक्षकाचा मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सुंदर बॅकअप आलाय आणि तशी मात्र चेंडू अडवण्यात यश आलाय आणि 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावर धावला ते मात्र 22 धावा. अजूनही मात्र 63 धावसंख्येची गरज असेल. एकच धाव नक्कीच एकच धाव काढण्यात यश आलाय. धाव फलकावर धावला ते 21. सुंदर फटका पाहायला भेटतो आपल्याला
संदेशाच्या बॅटमधून आणि तशी मात्र चेंडू मात्र 6 धावांसाठी गेलाय. 27 धावा धावफलकावर लागल्यात. जर विचार करायचा तर फटकेबाजी तर कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलं तर नक्कीच 50 ते 55 धावांपर्यंत रोखला असता तर नक्कीच सामना मात्र चुरशीचा रंगला असता. परंतु धावफलक मात्र भलं मोठं आव्हान आहे. इथे मात्र फुलटॉस मध्ये चेंडू एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 28च्या घरामध्ये. अजूनही उर्वरित मात्र तिसऱ्या षटकातील मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. बंटी गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. आणि तशी मात्र फलंदाज होतोय बाद. राहुल याच्या पाळीचा होतोय. अंत तिसरा हादरा बसलाय तो लाडवली संघाला. मात्र सामना मात्र एकतर्फी होताना दिसतोय आपल्याला. एक्सेल संघाच्या बाजूने जाताना दिसतोय हा सामना. नक्कीच पुढील जे सामना होणार आहे बीड विपक्ष आंबिवली संघ. तर प्रथम नाणेफेक जिंकले बीड संघाने आणि शतरक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते आंबिवली संघाला. तशी मात्र फलंदाज होतोय ट्रिपलची सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. जशी गोलंदाजी पहिल्या गोलंदाजीने केली तसंच गोलंदाज मात्र चौथा गोलंदाज मात्र सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा मात्र टाकतोय. नक्कीच यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय आणि या 4 धावेच्या मध्ये मात्र संघ धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती मात्र एक भलं मोठं मापक आव्हान ठेवलं होतं. ती तशीच मात्र कुठेतरी बॅकफुटला आला तो लाडीवली संघ आणि धावफलकावर धावा लागला. त्या मात्र विचार करायला तर मात्र 32 धावा अजूनही मात्र उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. सामना मात्र एकतर्फी होताना दिसतोय आपल्याला. सुंदर चेंडू इथेशी मात्र फेकी करतोय गोलंदाज मयूर हा गोलंदाज. आता मात्र या षटकातील मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच सामना मात्र या दुसऱ्या सत्रात एकच चेंडूचा खेळ बाकी असेल. तर विजयी संघ होतोय एक्सल संघ. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे गोडगोड कौतुक. नक्कीच पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील.